भगवद्गीतेचा 4था अध्याय आपण पाहतो आहोत. ज्ञान कर्म संन्यास योग. आपण मागच्या वेळेला बघितलं की भगवंत म्हणतात की मी केव्हा अवतार घेतो, जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा साधूंचं परित्राण करण्यासाठी मी अवतीर्ण होतो. आणि माझं जन्म आणि कर्म जे जाणतात तेही त्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतात. असं म्हणताना ते एका ठिकाणी म्हटलंय की वर्णव्यवस्था मी निर्माण केलेली आहे, पण नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. हे जो जाणतो तो देखील कर्मबंधनातून मुक्त होतो. म्हणजे वस्तुतः असा प्रश्न येतो की भगवंत हे सगळं करतात का आपोआपच होतं का काय चाललेलं आहे सगळं. विश्वामध्ये ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्या कुणामुळे घडत आहेत हे समजून घेणं म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेणं. सूर्याच्या उदयाबरोबर विश्वाचे व्यापार सुरू होतात, परंतु त्या कुठल्याही व्यापाराचं कर्तृत्व सूर्य आपल्याकडे घेत नाही आणि त्या कुठल्या कर्माने तो बंध पावत नाही. त्याला त्याचा बंध लागत नाही, त्याला लेप लागत नाही. तसं भगवंत या ठिकाणी त्यांना म्हणायचं आहे की माझ्या अधिष्ठानावर प्रकृती हे सर्व काही कर्म करते आहे. म्हणजे कर्म जी घडत आहेत ती प्रकृतीच्या मुळे असून मला त्याचा कुठलाच लेप लागत नाही, कारण त्या कुठल्याच कर्माच्या फळाची मी इच्छा करत नाही आहे आणि मी केलं असंही म्हणत नाही आहे. आणि म्हणून अनेक कर्म जरी होत असली तरी त्याचा लेप मला नाही. आणि तसंच प्रत्येकाने करावं, तो बोध प्राप्त करून घ्यावा ही भगवंतांची इच्छा. जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तेव्हाच हा बोध होतो की मी आहे आणि नाही. कर्म होत आहेत पण त्या कर्मात मी कुठे नाही. आता हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. त्याच्या आधी भगवंतानी यज्ञ प्रकरण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 24 ते 33 पर्यंत त्यांनी निरनिराळे यज्ञाचे प्रकार सांगितलेले आहे, विस्तृत वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांची त्याच्यावरची टीका देखील अतिशय सुंदर झालेली आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मेण तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. इथंपासून त्यांनी त्या यज्ञ प्रकरणाला सुरुवात केलेली आहे आणि शेवटी ते सगळं म्हणतायत की सगळं जे काही यज्ञ आहेत ते ज्ञान यज्ञामध्ये समाप्त होतात. म्हणजे ज्ञान यज्ञ हा सर्व यज्ञापेक्षा श्रेष्ठ सांगितलेला आहे. आणि सर्व जी कर्म आहेत ती सर्व कर्म ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम. ज्ञानाचा अग्नी पेटला म्हणजे त्याच्यामध्ये सगळीच्या सगळी कर्म भस्मसात होतात. कर्म भस्मसात होतात ह्याचाच अर्थ कर्म होतच नाहीत का, कर्म होतात, परंतु त्याला ज्ञान झालेलं असल्यामुळे त्याच्या लक्षात येतं की हे कर्म हे ब्रह्म आहेत. ब्रह्मतेची कर्म हे बोधा आले जयास. हे ज्याला बोध झालेला असेल त्याला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त झाली असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे हे सगळं यज्ञ प्रकरण सांगितल्यानंतर हे जे ज्ञान आहे हे ज्ञान जेव्हा होतं तेव्हा त्याची स्थिती काय होते त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या अतिशय सुंदर आहेत. ते आपल्याला मुळातूनच पाहाव्यात. ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी म्हणतात जे धावत या कर्माची लाणी. जी काही कर्म आपण करत असतो ते जसं जसं ज्ञान प्राप्त व्हायला लागतं तसं तसं त्या कर्माची धाव जी असते ती कमी कमी व्हायला लागते. अगदी अत्यावश्यक कर्म जे करायलाच पाहिजे असेल तेवढं तर करतो, अलिप्तपणाने करतो, परंतु हेही करायचं तेही करायचं, माझीही कर्म मी करीन दुसऱ्याचीही मी करीन, अशा तऱ्हेची जी धावाधाव असते ती सगळी कर्माची धावाधाव संपते. जसं एखाद्या गावाला पोचायचं असलं म्हणजे आपण चालत असतो, जसं जसं गाव जवळ येतं तसं तसं आपली चालण्याची जो वेग असतो तो आणखी वाढतो. पण कशासाठी वेग वाढतो तर थांबण्यासाठी असतो. तसं इथं कर्माची लाणी नैष्कर्म्य बोधाची खाणी जे भुकेल या धणी साधनाची. जी काही साधनेची भूक असते, ज्या निरनिराळ्या प्रकारच्या साधना आपण हाताळत असतो त्या साधना देखील हळूहळू हळू मंदावत जातात. जेथ प्रवृत्ती पांगोळ झाली. माणसाचा रजोगुणामुळे सामान्यतः त्याची प्रवृत्ती फार असते, कर्म प्रवृत्ती फार असते.
सारखं काही ना काही डोळ्याने पाहावं, कानाने ऐकावं, जिभेने खावं तरी, नाही तर बोलावं तरी, तिकडं हिंडावं तिकडं फिरावं सारखं वाटत असतं. जसं जसं ज्ञान व्हायला लागतं तसं तसंची जी प्रवृत्ती पांगळी होते, तर आपल्याच ठिकाणी आपल्याच आनंदात शांत बसून राहावंसं वाटतं. याचा अर्थ तो कर्माची टाळाटाळ करतो असं नाही, पण पुष्कळ वेळा अनावश्यक कर्म जी ओढवून घेत असतो ती सोडून तो शांतपणे आपल्या ठिकाणी राहतो. तर्काची दिठी गेली, आता त्याची बुद्धी कसले तर्कवितर्क करत बसत नाही, कारण ती बुद्धी आत्मरूपाच्या ठिकाणी आता स्थित झालेली आहे आणि त्याच्या लक्षात आलेलं आहे की एकच परमात्मा सर्व ठिकाणी भरून आहे, परमात्म्याखेरीज दुसरं काहीही नाही. एक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारले, त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप. त्यामुळे या विश्वात ज्या घटना घडतायत त्या स्वप्नवत असून त्या आपल्या हातातल्या नाही, सहज घडत आहेत. आपल्या समोर जेवढे येईल तेवढं काम आपण करायचं, पण त्याच्या बाबतीत तर्क वितर्क चालवण्याचंही आता काही कारण नाही. परमात्माच नटून राहिलेला आहे. म्हणून तर्काची दिठी गेली आणि इंद्रिये विसरली विषय संगू, आणि त्याची इंद्रिये देखील विषय सेवन करत नाहीत असं नाही, पण अनावश्यक विषय टाळतात. देहधारणेला आवश्यक आहे तेवढंच अन्न तो सेवन करतो, तेवढ्याच आवश्यक गोष्टी तो करतो, पण विषयाच्या मध्ये तो रंगून जात नाही, विषयासक्त होत नाही. सर्व गोष्टीपासून आसक्त राहण्याच्या ऐवजी असक्त होतो, सगळ्यापासून सुटतो, देहसंग सुटतो. आणि त्याला पूर्ण माहिती असतं की देह हे माझ्या सर्व कर्मांचं फक्त साधन आहे, त्या देहाशी तसा माझा काही संबंध नाही. मनाचे मनपण गेले, मन हे उन्मनावस्थेत गेला असल्यामुळे मनाचे जे काही विकार कल्पना आहेत ह्या सगळ्या संपल्या. मनाच्या सगळ्या गोष्टी संपून मन अत्यंत निस्तरंग अवस्थेत शांत होऊन राहिलेलं आहे. बोलाचे बोलकेपण ठेलले, शब्द देखील नको वाटतात आता. शब्दांनी सांगण्याजोगं बोलण्याजोगं काही राहत नाही आणि शब्द नको, आणि जिथं शब्द नाहीत अशा शब्दातीत अवस्थेमध्ये आपण राहावं असं त्याला वाटत असतं. जया माझी सापडले ज्ञेय दिसे, आणि अशा त्या स्थितीमध्ये तो स्वयमेव ज्ञेयरूप होऊन राहतो. मग तिथं आता वैराग्य विवेक ज्याचा हात धरून तो मुमुक्षू कर्माच्या आधारे, भक्तीच्या आधारे, ध्यानाच्या आधारे या ज्ञेयाप्रत आलेला असतो, ते वैराग्याचं कामही संपलं. आत्मानात्म विवेक जो करत असतो त्याचंही काम संपलेलं आहे. आता सगळ्याची कामं संपलेली आहेत, आणि जसं स्वयंपाक पूर्ण झाला म्हणजे सगळं तिकडलं आपण बाजूला काढतो आणि सगळं विस्तव बंद करून शांतपणे बसतो. तसा हा सर्व आपली जी कर्तव्य कर्म आहे ती उरकलेली आहेत आणि तो शांत होऊन राहिलेला आहे. जो पराम शांती म्हटलाय त्याचा धनी होऊन राहिलेला आहे. पण हे ज्ञान होतं कसं? ज्ञानाचं वर्णन तर अतिशय छान वाटतंय, खूप आनंददायक आहे. पण हे ज्ञान जर व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे ते पुढच्या श्लोकात भगवंत सांगतात. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. सद्गुरू भेटायला पाहिजेत, सद्गुरूंशिवाय हे ज्ञान नाही. आणि सद्गुरू भेटल्यानंतर काय व्हायला पाहिजे? तद्विधी, ते मिळाल्यानंतर प्रणिपातेन, त्यांना प्रणिपात करायला पाहिजे. नुसतं सद्गुरू भेटल्यानंतर हॅलो कसं काय सद्गुरू असं नाही आहे तिथे. पात नुसतं पडणं, प्रणिपात. त्याला असं म्हटलंय सोन्याची काठी बनवली आणि ती जशी हातातून सोडल्यावर धाड दिशी खाली पडते, तसा देहभाव जाऊन सद्गुरूंच्या चरणावर हा धाडकन कोसळला पाहिजे, पूर्णतः शरण गेला पाहिजे. आणि शरण कसं जायचंय? तया अहम वाचा चित्त आंग देऊनिया शरण रिग महोदधी का गांग रिगाले जैसे. नदी जशी आपल्या सकळ जड समृद्धी घेऊन सागराशी एकरूप होते, मागं राहत नाही, तशी आपलं सर्वस्व सद्गुरूच्या चरणी वाहून द्यायचंय, तन मन धन असं पूर्णपणे शरणागत जायचंय. पण त्याच्यासाठी मात्र सावधपणा हा पाहिजे की ते सद्गुरू असायला पाहिजे. ते जर सद्गुरू नसून कुणीतरी बुवा महाराज असतील तर मात्र मोठा धोका संभवतो. आणि त्यामुळे ते कसे पाहिजे त्यांनी सांगितलंय, ज्ञानिनः तत्वदर्शिनः. ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ पाहिजेत, ज्यांच्याजवळ शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्ही प्रचितीने जे पूर्ण झालेले आहेत, आणि ज्यांना त्यांच्या सद्गुरूंकडून आदेश झालेला आहे की तुम्ही सद्गुरू होऊन अनेकांना मार्गदर्शन करायचंय, असा जर का संप्रदायपूर्वक त्यांच्याकडे जर ते आलेलं असेल, ते सामर्थ्य यावं लागतं सद्गुरूंच्याकडनं.
असं जर आलेलं असेल तर अशा सद्गुरूला शरण जायचं आहे आणि त्यांना प्रणिपात करा. प्रश्न विचारायचे. कसले प्रश्न विचारायचे? मंडळी सद्गुरूंच्याकडे जातात आणि प्रश्न विचारतात संसारातले. घर बांधायला काढलाय, कधी पुरं होणार? मुलीचं लग्न ठरवलं आहे, मुलाला नोकरी लागायची आहे, असले प्रश्न घेऊन सद्गुरूंच्याकडे जायचं नसतं. तर सद्गुरूंच्याकडे गेल्यानंतर 3च प्रश्न त्यांना विचारायचे. परमात्मा कोण? हे विश्व काय आहे? आणि मी कोण आहे? सद्गुरू सांगतात तत्त्वम असि. ते महावाक्याचा उपदेश करतात. तो जो विश्वव्यापक परमात्मा आहे तोच तू आहेस. समजताय का? बघ, देहाच्या अंगाने एकरूपता संभवत नाही, कारण देह पंचमहाभूतांचा आहे, तो जाणार आहे. परंतु त्या देहामध्ये असलेलं जे चैतन्य आहे आणि विश्वव्यापक चैतन्य जे आहे ते चैतन्य आणि हे चैतन्य दोन्ही एकच आहे. जसं सागरातून पाणी जसं खाडीच्या रूपाने आत जावं, सागराचंच पाणी आहे, खाडीमध्ये गेल्यासारखं आहे, तसा परमात्म्याचाच अंश जीव रूपाने प्रत्येकाच्या मध्ये वास करतो आहे. तो बोध तू करून घे. तो बोध करून घ्यायला देहबुद्धी सुटावी लागते. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. त्याच्यासाठी सदा संगती सज्जनाची धरावी. इथं सज्जन म्हणजे जंटलमन नव्हे, सतजन. जो सच्च्या ठिकाणी अखंड स्थिर झालेला आहे असा जो संत असेल, महापुरुष असेल, त्याच्या ठिकाणी तुझी बुद्धी ठेव. म्हणून त्यांना प्रणिपात करून, त्यांना प्रश्न विचारून ते जे तुला उपदेश करतील त्या उपदेशानुसार तुला साधना करायची. म्हणजे गुरुपदिष्ट मार्गाने तू जर साधना करशील तर तू तिथेच जाऊन पोचशील. ते ज्ञान पैगा बरवे. ते जे ज्ञान सांगणार आहेत ना, ते इतर विषयाचं ज्ञान नाही आहे, या विश्वातलं ज्ञान नाही आहे, ते बरव ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे. ते जर तुला हवं असेल तरी संतान या भजावे सर्वस्वेसी. सर्वच्या सर्व घेऊन संतांना भज. इथं भज याचा अर्थ देखील तेच लक्षात घ्यायचं आहे की त्यांनी जी साधना सांगितलेली आहे ती साधना मनापासून करणं. संतांना जे मान्य आहे, जे अपेक्षित आहे, जे शिष्याने करावं असे आचार विचार त्यांना हवे आहेत, त्याप्रमाणे आपण होणं म्हणजे संतांना भजणं आहे. नुसता सद्गुरूंचा फोटो लावायचा, त्याला एक हार उदबत्ती वगैरे फिरवली त्यांच्या पुढे म्हणजे संतांचं भजनं झालं असं होत नाही. ही फसवणूक आहे आपली. संत फसत नाहीत, त्यांना बरोबर माहिती असतं. ते आपल्या अंतःकरणातच बसलेले असतात. आणि सत्शिष्य जर असेल तर सद्गुरू त्यांना मार्ग दाखवत असतात पुढे. त्यामुळे भजावं याचा अर्थ त्यांच्याशी समरस व्हावं. आणि त्यांच्याशी समरस व्हावं याचा अर्थ ते जे तत्व आहे, गुरुतत्व जे आहे, त्या गुरुतत्वाशी आपल्यातलं तत्व जे आहे ते मिळवून द्यायचं आहे. आणि त्यासाठी अंतरंग साधना ही करायला पाहिजे असते. ते कसे असतात? ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा. त्यांची सेवा करायची. सेवा ह्याचा अर्थ देखील आपण हेच पुन्हा लक्षात घ्यायचा आहे. सेवा म्हणजे त्यांचे पाय चेपायचे, डोकं घासायचं, आणखी काही करायचं असं नाही आहे. देहाची सेवा कशी काय करणार? शेकडो शिष्य जर असतील सद्गुरूंचे तर सगळे जर का त्या देहाची सेवा करायला लागले तर सद्गुरूंचीच पंचायत होईल. तर तशी सेवा अपेक्षित नाही आहे. सर्व ठिकाणी सद्गुरू तत्वच भरून आहे असं लक्षात ठेवून प्रत्येक प्राणी मात्राची सेवा ही सद्गुरूंची सेवा आहे. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत असं जसं म्हटलंय तसं प्रत्येक ठिकाणी ते चैतन्य स्मरून त्या ठिकाणी सेवा करणं. विश्व हे मद्रूप मानुनी पांडवा करी माझी सेवा सर्व भावे असं सांगितलेलं आहे. तर त्याप्रमाणे सेवा करणं आणि तो स्वाधीन करी सुभटा बोळगोनी तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. हे सगळ्यात अवघड आहे. अगर्वता दास्य करायचं म्हणजे पूर्ण निरहंकार होऊन दास्य करायचं. नाही तर दास्य केलं तरी देखील मी सद्गुरूंचा आवडता शिष्य याचा एक अहंकार असतो पुन्हा. आणि अहंकार म्हणजे देहबुद्धीच्या पोटी अहंकार असल्यामुळे ही देहबुद्धी जेव्हा जाईल, आत्मबुद्धी येईल, तेव्हा हा अहंकार जातो. आणि सद्गुरूंच्या इच्छेनं हा देह काम करतो आहे. मी त्यांच्या हातातलं एक यंत्र आहे, ते यंत्री आहेत अशा बोधाने त्या देहाकडून जेव्हा कर्म केली जातात तेव्हा तो त्याच्या स्वाधीन झाला. सेवा तिथपर्यंत पोचली, त्यांची कृपा झाली असं समजायला हरकत नाही आहे. आणि मग असं झाल्यानंतर अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले. मग तुम्ही त्यांना परमार्थातलं काही जर विचारलं तर ते जरूर सांगतील.
पण परमार्थातलं विचारावं अशी त्यांची अपेक्षा असते. आणि तसे जर शिष्य भेटले तर सद्गुरूंना असं वाटत असतं किती सांगू आणि किती नाही. पण तू नुसता ऐकणारा उपयोगी नाही. अर्जुना, तू परिससी आणि परिसोनी अनुष्ठिसी. सद्गुरू जे सांगतात ते परिश्न आहे, नुसतं ऐकणं नव्हे, त्याचं श्रवण करणं आहे. म्हणजे ऐकायचं आहे आणि त्याप्रमाणे अनुष्ठान करायचं आहे. नुसतं करायचं नाही आहे, नुसतं आचरायचंही नाही आहे, त्याचं अनुष्ठान करायचं आहे. याचा अर्थ अत्यंत पवित्र भावनेनं त्यांनी जे सांगितलं असेल ते मोठ्या एकाग्रतेनं अतिशय भक्तिभावानं त्याप्रमाणे ते आपल्या कृतीमध्ये आणायचं आहे. असं जर केलं तर ते ज्ञान तुला मिळेल. जे ज्ञान झालं असताना जयाचे नि वाक्य उजिवडे, जाहले चित्त निरढे, ब्रह्माचे नि पाडे निशंक होय. असं जर झालं तर तू निशंक होशील. कोणता संशय मनामध्ये राहणार नाही. कारण ज्या मनामध्ये संशय यायचा, ज्या बुद्धीत तो वास करायचा, ती मन आणि बुद्धी दोन्ही आत्मरूपात लीन झालेली असल्यामुळे आता संशयाला थाराच राहिला नाही. कुठं संशय राहणार आहे. आणि मग त्यावेळेला तुझी स्थिती काय होईल. ते वेळी आपण पेया सहिते ये अशेषेई भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. तुला ज्ञान झालं ना, जे सगळी जी भूत मात्र आहेत ना ती माझ्याच ठिकाणी आहेत असं तुझ्या अनुभवाला येईल. नुसतं वाचून नाही, नुसतं ऐकून नाही, तू त्याचा अनुभव घेशील की सर्वच्या सर्व एकाच परमात्म्यामध्ये आहे. आणि असं जर झालं तर तुझा जो मोहाचा अंधकार आहे, तू स्वतःला मी म्हणतोयस, हे शत्रू म्हणतोयस, त्यांना मारायचं कसं म्हणतोयस, असल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण जातील. पण केव्हा. जय गुरुकृपा होईल पार्थागा. गुरुकृपा व्हायला पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. आणि गुरुकृपा कळे त्यासी जो शोधिला आपण असे. गुरुकृपा केव्हा होते. केवळ अनुग्रह दिला म्हणजे गुरुकृपा झाली असं नाही. जो अंतरंगत मध्ये अंतर्मुख होऊन आपला आपण शोध घ्यायला लागतो, हळूहळू हळू आत्मस्वरूपाच्या जवळ जवळ जायला लागतो, तसा तसा गुरुकृपेचा प्रत्यय येतो. कारण सद्गुरू वाटच पाहत असतात की हा जीव कधी माझ्याकडे येतोय. भगवंत वाट पाहतोय. आपण 10 पावलं टाकली की तो आपल्या दिशेने 100 पावलं टाकत असतो. त्याला असं वाटत असतं की प्रत्येक जीवाने माझ्याशी एकरूप व्हावं आणि आपली कामं करावी. पण एखादा जीव जर त्या तऱ्हेनं तळमळीनं प्रयत्न करत असेल तर सद्गुरू त्याच्या पाठीशी असतात, भगवंत त्याच्या पाठीशी असतात. परमेश्वराच्या कृपेनं गुरु भेटतात आणि गुरुच्या कृपेनं परमेश्वराचं स्वरूप आपल्याला कळतं. म्हणून सद्गुरू आणि परमेश्वर दोन्ही आपल्याला पाहिजे असतात. आता असं जर झालं, ज्ञान झालं तर काय होणार आहे. तुझा जरी पापातला पापी जरी तू असलास किंवा भ्रांतीचा सागर असेल, व्यामोहाचा डोंगर असेल, तरी ही ज्ञानशक्ती इतकी अपार आहे, त्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे की तुझी पाप सगळी धुवून निघतील. तसा वाल्याचा वाल्मिकी झाला. अनेक साधू संतासे होऊन गेले, अनेक पापी मंडळी अशी दाखवली की ती जी आहेत ते त्याप्रमाणे बघितलं तर ती ज्ञान प्राप्त झाल्यानंतर माझ्याशी एकरूप होऊन गेलेली आहे. हे ज्ञान कसं आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं पवित्र दुसरं काही नाही. पण हे ज्ञान कुणाला प्राप्त होतं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परम संयतेंद्रिया. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति. हे ज्ञान कुणाला प्राप्त होतं. श्रद्धावान पाहिजे. श्रद्धा ती सात्विक पाहिजे. राजस्तामस श्रद्धा उपयोगी नाही. तो श्रद्धावान पाहिजे, तत्पर पाहिजे. म्हणजे भगवंतच ज्याला परमगती आहे. आयुष्यात काय पाहिजे तुला. भगवंत पाहिजे. कशासाठी तू सगळं करतोयस. भगवंताच्या भेटीसाठी. एकच एक ध्येय डोळ्यासमोर धरलेलं आहे. जया ईश्वरा वाचून आणिकलाणीच नाही. एकच शेवट आहे भगवत प्राप्ती. असा ज्याचं झालेला आहे तो त्या ठिकाणी तत्पर होतो. आणखी काय पाहिजे आहे. संयत इंद्रिय पाहिजे. सर्व इंद्रिय संयमित केलेली आहेत. मर्यादित विषयाचं सेवन चाललेलं आहे. इंद्रियांना ताब्यात ठेवलेलं आहे, मनानं ताब्यात ठेवलेलं आहे, बुद्धीही ताब्यात आहे. बुद्धी सत्वगुणी आहे, ताब्यात राहणं शक्य आहे थोडंफार तरी. पण मनाला ताब्यात ठेवणं अत्यंत अवघड आहे. चंचलम्य मनः कृष्ण असं अर्जुनाने म्हटलंय. त्या मनाला देखील त्यांनी म्हटलेलं आहे अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा. मन जर ताब्यात ठेवायचं असेल ध्यानाचा अभ्यास कर. ध्यानाचा अभ्यास करून तुला मन ताब्यात येईल. आणि मन ताब्यात आलं की इंद्रिय ताब्यात येते. त्यामुळे इंद्रिय दम यम दम हे जे सगळं सांगितलेलं आहे यांनी इंद्रिय ताब्यात आणायचे आहेत, मन ताब्यात आणायचं आहे. नाही तर आत्मज्ञान जे आहे ते आपलं आपल्याजवळच आहे. कोणत्याही क्षणी ज्ञान प्राप्त होणं शक्य आहे. मग का होत नाही असं जे विचारलं
तर हे मनाचे जे काही खेळ आहेत, इंद्रियांचे खेळ आहेत, ते त्याच्या आड उभे राहतात. कामक्रोधादी विकार आड उभे राहतात. त्यामुळे आपलंच ज्ञान असून आपल्याला दुरावलेलं आहे. परंतु तो जर श्रद्धावान असेल, तत्पर असेल, संयतेंद्रिय असेल, तर त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि तो पराम शांतीचा धनी होतो. जी परमशांती आहे, जी शांती कशानेही डगमगणार नाही. कितीही मोठं संकट जरी असलं तरी त्याची शांती डगमगत नाही. तो जे घडतं आहे, कारण परमेश्वरावर विलक्षण निष्ठा असल्यामुळे जे जे काही घडतं आहे प्रभू इच्छा. चांगलं झालं परमेश्वराची इच्छा, वाईट घडलं परमेश्वराची इच्छा. त्याचाच तर सगळा हा मायेचा खेळ आहे. त्याच्यामध्ये मी आहे, माझ्या पुढे एवढंच काम आहे, कर्मण्येव अधिकार असते. जे समोर आलेलं आहे तेवढं काम करायचं आहे. त्याचा परिणाम चांगला वाईट सगळं परमेश्वर बघणार आहे. असं सगळं आहे. तरी त्याच्या आड काय येतं, तर संशय त्याच्या आड येतो. असं एका ठिकाणी त्यांनी म्हटलंय की आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. असा जो आहे त्याला हे ज्ञान प्राप्त होतं. परंतु काहींची श्रद्धा नसते, संशय असतो, आणि त्यामुळे तो संशय जो आहे तो आपल्या आत्मज्ञानाच्या आड येतो. हा संशय जर घालवायचा असेल तर त्याला ज्ञान खडगच परजलं पाहिजे. संशय एरवी जाणार नाही आहे. अज्ञान आहे, संशय आहे, ह्या सगळ्या जर गोष्टी जायच्या असेल तर अज्ञान जायलाही ज्ञान पाहिजे, संशय दूर करायलाही ज्ञान पाहिजे. ज्ञान झाल्यानंतर सगळा व्यवहार इतका स्वच्छ डोळ्यासमोर उभं राहतो. कोणती घटना का घडली, कशी घडली, त्याचे प्रश्न काही राहत नाही. तो शांतपणे येईल त्या प्रसंगाला आनंदाने सामोरा जात असतो. त्याची समत्व बुद्धी कधीही ढळत नाही. आणि जी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली आहे की कोणत्याही परिस्थितीत सुख असो, दुःख असो, यश असो, अपयश असो, जय पराजय, निंदा स्तुती, कोणत्याही वेळेला एखादं काम घेतलं, चांगलं पार पडलं, आनंद आहे, नाही पार पडलं, ठीक आहे, प्रभू इच्छा. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं जे ज्ञान आहे, आणि एकदा ज्ञान प्राप्त झालं की ते गेलं असं कधी होत नाही. म्हणजे काल ज्ञान झालं आणि आज विसरलं असं कधी होत नाही. एकदा ज्ञानाचा प्रकाश पडला की अखंड त्या प्रकाशामध्ये त्याचं जीवन चाललेलं असतं. म्हणून असं हे ज्ञान प्राप्त करायला पाहिजे. मग ज्ञानाचं महात्म्य जे आहे ते ह्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा जे भगवंत सांगतायत की तू हे ज्ञान प्राप्त करून घे. हे ज्ञान जर मिळवलंस तर तुझ्यासारखा परमभाग्यवान दुसरा कोणी नाही. आणि त्यामुळे अर्जुनाला पुन्हा पुन्हा ते सांगतायत की ह्या ज्ञानाचा धनी तू हो. कारण परमार्थी तो राज्यधारी असं म्हटलेलं आहे. जो ह्या परमार्थामध्ये आहे आणि परमार्थाच्या अंगाने ज्ञान प्राप्त तो राज्यधारी. बाकीचे राज्य काय आज आहेत आणि उद्या नाहीत, त्यामुळे ते खरं नाही. तेव्हा ह्या ज्ञानाचं तू अनुसंधान ठेव आणि तिथपर्यंत. हरिओम.